स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. अपडेट अशी मित्रांनो की राज्यामध्ये पोलिसांच्या 17,471 पदांसाठी मित्रांनो यंदा मेगा भरती होणार आहे. आता मित्रांनो ही मेगा भरती 17,471 पदांसाठी होणार आहे. आता याची जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये काय काय बदल करण्यात आला, संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. कारण अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही माहिती असणार आहे. आज झालेली मित्रांनो अपडेट आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांचं चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर अपडेट अशी मित्रांनो, आचारसंहितेपूर्वी तयारी या ठिकाणी झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये मित्रांनो नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. राज्यामध्ये मित्रांनो पोलिसांच्या 17,471 पदांसाठी यंदा मेगा भरती होणार आहे आणि मित्रांनो वित्त विभागाकडून हिरवा कंदीलसुद्धा ठिकाणी मिळालेला आहे. आता बघा बातमी काय सांगितलेलं आहे, तर महाराष्ट्र राज्यातील राज्य राखीव पोलीस बल, तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17,471 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तसेच उन्हाळा संपल्यानंतर जून आणि जुलै महिन्यामध्ये मित्रांनो भरतीला सुरुवात केली जाणार आहे. नंतर बघा राज्याची विशेषतः प्रत्येक जिल्ह्यांची मित्रांनो लोकसंख्या वाढली, गुन्हेगारीतील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे. शहर जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले होते. त्या ठिकाणी मनुष्यबळ या ठिकाणी लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जाहिरातसुद्धा पुढील आठवड्यामध्ये येणार आहे. नंतर बघा ह्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज अशी मित्रांनो की 100% पदांसाठी मित्रांनो मंजुरी मिळाली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्यात मित्रांनो आता 100% पोलीस भरती होणार आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त मित्रांनो 50% पदांची भरती करता येते, पण पोलीस खात्यात मित्रांनो 100% पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई, बँड्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी पदे यामध्ये असणार आहे आणि 100% पदांसाठी मित्रांनो मान्यता मिळाली. बाकी विभागांना फक्त मित्रांनो 50% पदांसाठी मान्यता मिळाली आहे. म्हणजेच ही चांगली गुड न्यूज आहे. पुढे बघा वित्त विभागाकडून मित्रांनो परवानगी मिळाली आहे. तर राज्याच्या मित्रांनो वित्त विभागाकडून 17,471 पोलिसांची भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्याने मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश मित्रांनो गृह विभागाने जारी केला आहे. नवरात्र उत्सव, रमजान, दिवाळीत मित्रांनो मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची सुद्धा नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. मुंबईत 3,000 कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याच्या गृह खात्याचा विचार होता, परंतु आता प्रकाशित नवीन अपडेट्सनुसार गृह खात्याने पोलीस भरतीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे मित्रांनो ह्याची गरज भासणार नाही आहे. तर विद्यार्थ्यांनो सर्वात महत्त्वाची मोठी ही अपडेट होती. आता फायनली मित्र तुमच्या ठिकाणी जाहिरात येणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ठिकाणी तयारी करून ठेवायची. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरावे लागणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण मदत मित्रांनो फ्रीमध्ये करणार आहोत फॉर्म भरण्यासाठी. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी त्यांचं नाव लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहोत फॉर्म भरण्यासाठी. स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, संपूर्ण नोट्स ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन जर नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत आहेत. तर भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.